हाय हॅलो नमस्कार. मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी चिकन ग्रेव्ही बनवणार आहे. तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, तर म्हटलं आज स्पेशल थोडंसं काहीतरी वेगळं बनवावं, म्हणून मी वेगळ्या पद्धतीने थोडीशी चिकन ग्रेव्ही बनवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, नक्कीच तुम्हाला फार आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेला आहे. तर यामध्ये मी आत्ताच मीठ घालणार नाही आहे, मीठ तर लगेचच घालायचं नाही आहे. अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धी चमचा धनिया पावडर घालायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कारण मीठ घातल्याने काय होतं, पाणी सुटतं चिकनला, तर त्यामुळे लगेचच आपल्याला मीठ घालायचं नाही, कारण चिकनला आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर एक बटाटा मी घेतलेला आहे. बटाट्यालाही मस्त असे मोठे मोठे खाप मी बटाट्याचे करून घेत आहे. एक बटाटाही टाकणार आहे मी चिकनमध्ये. फार छान लागतो, नक्की टाका. तर पहा, अशा पद्धतीने मोठे मोठे मी बटाट्यांना कट करून घेतलेला आहे. तर बटाट्यांना चिकन बरोबरच व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे बटाट्यांवरती पण जो मसाला आहे तो छान लागला जाईल. तर पहा, आता मी एकत्र करून हे दोन्हीही वस्तू मस्त मिक्स करून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर इकडे मी मोठी कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी. त्यामध्ये तेल भरपूर घातलेलं आहे, थोडंसं जास्त घाला, कारण डीप फ्राय करत आहे मी. चिकन यामध्ये घालून व्यवस्थित आपण डीप फ्राय करून घेऊया. छान एक एक पीस घालून मी मस्त कडक तेलामध्ये घालायचं आहे, म्हणजे चिकन जे आहे मस्त छान होतं. थंड तेलामध्ये घालायचं नाही आहे. तर पहा, अशा पद्धतीने मी 2 बॅचमध्ये सर्व जे चिकन आहे ते मस्त फ्राय करून घेत आहे. छान हलवून आलटून पलटून सर्व बाजूंनी सारखंच मस्त आपण साधारणतः 5 मिनिटे तरी चिकनला छान डीप फ्राय करून घ्यायचं आहे. तर पहा किती मस्त कलर आलेला आहे चिकनला. तर पहा, इथं मला चिकनला फ्राय करत असताना झालेले आहेत, साधारणतः 4-5 मिनिटं झाली आहेत. आता मी काढून घेते. तर 25% इथे चिकन आपलं जे आहे ते शिजलेलं आहे. बाकीचं 75% जे आहे ते आपलं नंतर पुन्हा शिजणार आहे. तर त्यामुळे जास्त वेळ काही आपल्याला डीप फ्राय करत बसायची गरज नाही. फक्त हलकासा कलर चेंज झाला चिकनवरती तर लगेच काढून घ्यायचं. त्याचबरोबर मी आणखी दुसरे राहिलेले बटाटे आणि राहिलेलं चिकनही सेकंड बॅचमध्ये मी पूर्ण टाकून एकदाच तळून घेणार आहे. तर सेम यालाही आपण तसंच 5 मिनिटे तळून घेऊया. तर पहा, ही आता चिकन जे आहे मी ते छान डीप फ्राय करून घेतलेलं आहे. सर्व चिकन बटाटे जे आहेत ते डीप फ्राय करून झालेली आहेत. तर हे पण चिकन मी असंच तळून काढून घेतलेलं आहे. त्याच तेलामध्ये मी 4 मोठे कांदे जे आहेत असे स्लाईसमध्ये मी चॉप करून घेतले होते. कांद्यांनाही छान डीप फ्राय करून घ्यायचं आहे. मस्त क्रिस्पी आणि गोल्डन कलर येईपर्यंत छान आपण कांद्यांना तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. जसं आपण बिर्याणीला तळतो सेम तसंच त्याच पद्धतीने आपण कांद्याला जे आहे गोल्डन कलर येईपर्यंत करून घ्यायचं आहे आणि क्रिस्पीनेसपणा येईपर्यंत. तर पहा, मस्त कांदा इथे छान क्रिस्पी झालेला आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे. तर आता आपण याला एका मिक्सरच्या जारमध्ये घालून याचबरोबर एक कटोरी दही घालायचं आहे. तर मी ते अर्धी कटोरी दही घातलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकूया. तर कोथिंबीरच्या ज्या काड्या आहेत त्या पण थोड्याशा टाकायच्या आहेत. पाणी न घालता बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये एक मोठा चमचा मी तेल घातले आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये खडे मसाले काही घालूयात. 2 तेजपत्ते मी घातलेले आहेत, 1 चक्रीफूल आणि त्याचबरोबर दालचिनीचा थोडासा तुकडा मी यामध्ये घातलेला आहे. आणि आता यामध्ये 2 मोठे चॉप केलेले टोमॅटो मी घालत आहे. बारीक बारीक चॉप करून घ्यायचे आहेत. तर टोमॅटोला छान आपण 2 ते 3 मिनिटे मस्त तेलामध्ये परतून घेऊया, म्हणजे जे टोमॅटो आहे पूर्णपणे आपलं विरघळायला पाहिजे त्यामध्ये तेलामध्ये. त्यासाठी मी यामध्ये 1 चमचा मीठ टाकते. आता या स्टेजला आपल्याला मीठ टाकायचं आहे, म्हणजे मिठाने होतं काय, टोमॅटोला पण विरघळायला खूप जास्त लवकर मदत होते. त्यामुळे टोमॅटो टाकल्यानंतरच मीठ टाकायचं. तर टोमॅटो छान मी परतून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा मी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. तर आलं लसणाची पेस्ट थोडीशी जास्तच वापरा, कारण आलं लसणाच्या पेस्टने खूप छान टेस्ट येते नॉनव्हेजच्या कुठल्याही भाजीला. तर साधारणतः 1-1.5-2 मिनिटे आपण आलं लसणाची पेस्ट पण छान परतून घेऊया तेलामध्ये. झालेली आहेत साधारणतः 2 मिनिटे.
तर आता यामध्ये मी सुके मसाले टाकत आहे। सुके मसाल्यामध्ये मी इथे काश्मीरी मिरची पावडर, धने पावडर, जिरा पावडर, हळद आणि चिकन मसाला टाकलेला आहे 2 चमचे। तर मसाले टाकल्यानंतर ही मस्त मी परतून घेते एकदा। तर यामध्ये आता मसाला पूर्ण शिजण्यासाठी व्यवस्थित थोडंसं मी अगदी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे यामध्ये। आणि आता यावरती झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटे मसाला छान शिजवून घेऊया, म्हणजे टोमॅटो पण एकदम सॉफ्ट होईल, पूर्णपणे शिजले जाईल आणि मस्त टोमॅटोचं जे आहे ते ग्रेव्ही तयार होईल। तर इथे मी 2 मिनिटे झाकण ठेवून हाय फ्लेमवर छान शिजवून घेतलेला आहे। तर पहा मस्त मसाला जो आहे तो शिजलेला आहे, तेलही छान सर्व बाजूंनी सुटलेलं आहे आणि मसाला आपला रेडी झालेला आहे। आणि आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे, जे आपण कांद्याची आणि दहीची पेस्ट बनवून ठेवलेली आहे बारीक, ती यामध्ये टाकून घेऊया। आणि आता पुन्हा एकदा हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते। तर कांदा जो आहे तो आपण ऑलरेडी डीप फ्राय करून घेतलेला होता, तर कांदा कच्चा नाही आहे अजिबात, तर त्यामुळे याला काही जास्त वेळ फ्राय करत बसायची गरज नाही आहे। अगदी 1-2 मिनटं फ्राय करायचं आणि लगेच आपला मसाला जो आहे तो रेडी होतो। तर पहा इथे मी साधारणतः एखादा मिनिट झालेला आहे आणि आता मी इथे गॅसची फ्लेम स्लो करत आहे आणि यामध्ये आता चिकन टाकायचं आहे आपल्याला। तर पहा मस्त मसाला जो आहे तयार झालेला आहे आणि आता डीप फ्राय करून घेतलेलं चिकन आपण यामध्ये टाकून चिकनलाही मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर पहा चिकनलाही मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मसाल्यांबरोबर आणि आता आपल्याला यामध्ये लागेल तितकं पाणी घालायचं आहे। पाणी घालून यामध्ये झाकण ठेवून आपण साधारणतः 20 मिनिटे स्लो फ्लेमवर आपण चिकनला शिजवून घ्यायचं आहे। तर पहा आता मी मस्त व्यवस्थित पाणी घालून मिक्स केलेलं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून 20 मिनिटे अगदी स्लो मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे, अजिबात घाई करायची नाही आहे। तर पहा 20 मिनिटे झालेली आहेत, चिकनही आपलं शिजलेलं आहे आणि मस्त जी आपली ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे। आणि आता यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला पावडर टाकते, थोडीशी कसुरी मेथी असेल तर हातावर बारीक करून अशी क्रश करून घालायची आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करते। मिक्स करून झालेलं आहे। तर पहा चिकनही मी शिजलेलं तुम्हाला दाखवते। तर पहा मस्त असं 20 मिनिटांमध्ये चिकन जे आहे ते अगदी सॉफ्ट शिजवून तयार होतं आणि आता इथे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरून मस्त। तर पहा कोथिंबीरही घातलेली आहे, मी गॅस बंद केलेला आहे आणि आता झाकण ठेवून आपण थोडंसं थंड करून घेऊया। तर पहा मस्त असं आपली चिकन ग्रेव्ही जी आहे ती तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत आणि धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल। अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने नक्की चिकन ग्रेव्ही तुम्हीही बनवा आणि कशी बनली तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा।